नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. आज ठाण्यामध्ये महाराष्ट्र पोलीस परिषद संपन्न झाली. या परिषदेमध्ये विविध विषयांवरती चर्चा करण्यात आली. तर या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती लाभली. यावेळी विविध मुद्द्यांवरती उपस्थितांसमोर चर्चा देखील करण्यात आली. देशात विशेषतः महाराष्ट्रात केलेल्या 3 नवीन कायद्यांची अंमलबजावणी या संदर्भात मांडणी करण्यात आली. सायबर गुन्हे रोखण्यासाठी महाराष्ट्राने तयार केलेले मजबूत महासायबर प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आले आहेत. महिला व बालविकासांवरील हिंसाचार कसे रोखता येईल, असे गुन्हे कसे उघडकीस आणता येतील आणि अशा गुन्ह्याचे आरोपपत्र वेळेवर कसे दाखल करता येईल यावरही चर्चा करण्यात आली. अंमली पदार्थावरती कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही आणि भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारची कारवाई करावी याबाबत चर्चा करण्यात आली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं की कोणत्याही दर्जाचा पोलीस अधिकारी ड्रग्ज प्रकरणामध्ये गुंतलेला आढळल्यास त्याला निलंबित केले जाणार नाही, परंतु पोलीस खात्यातून काढलं जाईल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांवरील अत्याचारात वाढ होत असताना सरकारकडून सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करून लवकरात लवकर कडक कारवाई करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमात पुढे म्हणाले की गुन्ह्याच्या तपासात आणि मुस्लिम लोकांकडून जे काही पैसे जप्त केले गेले आहेत ते 6 महिन्यांच्या आत ज्या लोकांच्या विरोधात तक्रारी झाल्या आहेत त्यांना परत करण्यात येतील, जेणेकरून पोलीस स्टेशनवरती कोणताही बोजा पडणार नाही. अशा प्रकारे विविध मुद्द्यांवरती चर्चा करत महाराष्ट्र पोलीस परिषद या ठिकाणी संपन्न झाली. आज महाराष्ट्र पोलीस परिषद पार पडलेली आहे. या परिषदेमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. विशेषतः जे 3 नवीन कायदे देशामध्ये तयार झालेले आहेत त्या कायद्यांचं महाराष्ट्रातलं इम्प्लिमेंटेशन या संदर्भातलं एक सादरीकरण झालं. महाराष्ट्राने जो रोबस्ट महासायबर प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे सायबर गुन्हे रोखण्याकरता त्या संदर्भातलं सादरीकरण झालं. महिलांवरचे अत्याचार, बालकांवरचे अत्याचार याची रोखथाम करण्याकरता, त्याचप्रमाणे अशा प्रकारच्या गुन्हे उघडकीस आणण्याकरता आणि अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये अतिशय वेळेत आरोपपत्र कसं जाईल या संदर्भातली एक चर्चा त्या ठिकाणी झाली. यासोबत ड्रग्सच्या संदर्भात कशा प्रकारची कारवाई चाललेली आहे आणि पुढे कशा प्रकारची कारवाई केली पाहिजे या संदर्भातली देखील चर्चा त्या ठिकाणी झाली. उद्योगांना कुठल्याही प्रकारे त्रास होऊ नये या दृष्टीनं आपल्याला काय करता येईल या संदर्भातली चर्चा झाली. आणि त्यासोबत आपली जी फॉरेन्सिक कॅपेबिलिटी आहे ती आपल्याला कशी वाढवता येईल या संदर्भातलं देखील एक सादरीकरण हे करण्यात आलेलं आहे. एकूणच या सगळ्या परिषदेमध्ये मी हे सांगितलेलं आहे की ड्रग्सच्या संदर्भात 0 टॉलरन्स पॉलिसी असणार आहे आणि कुठलाही पोलीस तो कुठल्याही रँकचा असो हा जर ड्रग्सच्या प्रकरणाशी थेट संबंधित सापडला तर त्याला सस्पेंड न करता थेट बडतर्फ करण्यात येईल अशा प्रकारची पॉलिसी घेण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे. यासोबत महिलांवरचे जे अत्याचार आहे तर त्या संदर्भात वेळेत चार्जशीट दाखल होणं आणि कमीत कमी काळात चार्जशीट दाखल होणं या संदर्भात एक डायनामिक प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्याचं ट्रॅकिंग आम्ही करतो आहोत. आणि यासोबत विशेषतः नवीन कायद्याने लोकांची जी काही जप्त झालेली संपत्ती असते, एखाद्या क्राईममध्ये सापडलेली संपत्ती असते, ही संपत्ती परत करता येईल अशा प्रकारचे आता तरतुदी तयार केल्या आहेत. तर त्या तरतुदीच्या अनुरूप देखील काम करून पुढच्या 6 महिन्यामध्ये पोलीस स्टेशन रिकामे झाले पाहिजेत. म्हणजे जो मुद्देमाल आहे तो मुद्देमाल लोकांना परत गेला पाहिजे याही दृष्टीने आदेश दिलेले. मी या संदर्भात कालच बोललेलो आहे की केंद्र सरकारने जो नवीन कायदा केलेला आहे त्यात शक्ती कायद्यातल्या अनेक गोष्टी अंतर्भूत केलेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला पुन्हा रिव्ह्यू त्याचा घ्यावा लागेल आणि काय झालं नाहीये त्या संदर्भातला कायदा तयार करावा लागेल. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन
व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाण्यात सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराची चौकशी करावी. शिवसेनेचे नेते माजी खासदार राजन विचारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे थेट मागणी केली आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गद्दार कंपनीने ठाणे अक्षरशः लुटून खाल्लं आहे. ठाणे महानगरपालिकेला भिकेला लावण्याचं काम शिंदे यांनी केलं असून अधिकारी कोणालाही जुमानत नाहीत असा थेट आरोप माजी खासदार राजन विचारे यांनी केला आहे. या सर्व ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या कामांचं ऑडिट झालं पाहिजे. त्यामुळे चौकशी लावावी आणि सुरू असलेली लुटालूट थांबवावी अशी मागणी शिवसेना नेते राजन विचारे यांनी देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. तसेच आता शिस्त लावण्याची वेळ आली आहे. चुकीचे काम घडू नये म्हणून चांगला अधिकारी महानगरपालिकेमध्ये पाठवावा असे देखील विचारे यांनी यावेळी सांगितलं आहे. एका पत्रकार परिषदेअंतर्गत माजी खासदार राजन विचारे यांनी हे संपूर्ण आरोप केले आहेत. यावेळी ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी देखील या परिषदेला उपस्थित होते. मला वाटतं शिवसेनेचे नेते महाराष्ट्रभर या ठिकाणी दौरा करत आहेत. त्यातल्या या दौऱ्याचा शुभारंभ या ठाण्यामधून होतोय आणि ठाण्यामध्ये या ठिकाणी जे आपलं नानजी गिमजी हॉल आहे या ठिकाणी संबंध कार्यकर्त्यांशी सुसंवाद त्या ठिकाणी साधणार आहे. सर्व नेते मंडळी येणार आहेत. नाही, उद्धव साहेब नाही, सर्व शिवसेनेचे नेते येणार आणि संपूर्ण महाराष्ट्रात दौरा करणार आहे. पत्रकारांना देऊ ना, हे पहिल्या जे सभा होईल त्या ह्याला मला वाटतं आपले जे काही निवडून आलेले आहेत त्यांना जरा थोडंसं जॅकेटमधून थोडा जरा AC कॅबिनमधून जरा बाहेर फिरायला जरा शिका. जरा मोठमोठी तिकडे जी देतात ना तुम्ही भाषणं बिषणं जरा बंद करा आणि आता कामाला लागायला पाहिजे. आज तुम्ही कित्येक जे केंद्राकडून ज्या काही योजना आहेत त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. फक्त नुसते ह्याच्यावर टीका कर, त्याच्यावर टीका कर, त्यासाठी तुम्हाला तिकडे जनतेने पाठवलेलं नाही, काम करण्यासाठी तिकडे पाठवलेलं आहे. मला वाटतं ते काम ह्यासाठी स्लो आहे कारण महापालिकेने आश्वासन दिलं होतं आयुक्तांनी की आम्ही तुमचे जे काय पैसे आहेत रेल्वेला सांगितलं होतं ते तुम्हाला देऊ, पण आता काय त्यातले अर्धे पैसे त्या ठिकाणी रेल्वेच्या ह्याला दिले नाहीत आणि म्हणून ते काम स्लो चालू. आज तुम्ही बघितलं असेल, मी मगाशीच सांगितलं की माननीय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी साहेब असताना या ठाणे शहरासाठी 110 MLD जी टेमघरला जी योजना आहे यासाठी ती कार्यान्वित झाली. त्यानंतर कित्येक वेळेला मोठमोठी आश्वासनं देऊन त्या ठिकाणी ते केले गेलेले नाही. आज कित्येक तुम्ही बघितलं असेल मुख्यमंत्री असताना काय केलं तुम्ही, आणि तुमच्याकडे 2-2.5 वर्षाचा स्पॅन होता, त्यामध्ये ठाणे शहराचे किती प्रश्न सोडवले तुम्ही, त्याचासुद्धा आम्हाला या ठाणेकर नागरिक म्हणून माहिती द्या. फक्त तुम्ही कार्यकर्त्यांना त्रास दे, याला फोड कर, त्याला फोड कर, हे कर, कळलं की नाही, एवढंच तुम्ही कामं केलीत. दररोज काहीतरी, दररोज सकाळी उठल्यावर उद्धव साहेबांबरोबर टीका, आज हे झालं उद्या ते झालं. अरे तुम्ही स्वतः पहिलं काम तर करा, स्वतःचा पक्ष काढा, मग तुम्हाला माहीत पडेल कसा पक्ष चालवला जातो दुसऱ्यांचे पक्ष फोडण्यापेक्षा. मुख्यमंत्री जे माजी होते तेच नेते म्हणतात ना, मग एखादं श्रेय घेण्याचं जर तुम्ही घेत असाल त्या ह्याचं सुद्धा श्रेय त्यांनी घेतलं पाहिजे ना. जी काय दुरावस्था झालेली आहे त्याला जबाबदार तेच आहेत आणि त्यांचे सहकारी. मला वाटतं आज कित्येक योजना ज्या आहेत या सर्व योजनेचा बट्ट्याबोळ त्या ठिकाणी झालेला आहे. महानगरपालिकेने किंवा शासनाने त्याला पैसे देऊन सुद्धा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं ते कामाचं, मी तुम्हाला सांगितलं ना की अंत्यविधीसाठी दिलेले 2 कोटीची तरतूद असताना सुद्धा
आज कुठल्याही नागरिकाला, जो सर्वसामान्य गरीब आहे, ज्याच्याकडे ऐपत सुद्धा नाही, अशा लोकांना ही सुविधा त्या ठिकाणी होती. परंतु त्या सुविधेपासून वंचित ठेवण्याचं काम या मंडळीने केलेलं आहे. मला वाटतं मुख्यमंत्री महोदयाने गेल्या 2 ते 3 महिन्यापासून आज ते कुठल्याही गोष्टीचा मुलाजा न ठेवता या ठिकाणी काम करतात. आम्ही त्याचं स्वागत करतो आणि अशाच पद्धतीने आज शेवटी बघा, तुमच्याकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. तुम्ही चांगलं पाऊल आणि धाडसी पाऊल या ठिकाणी उचललेलं आहे. आज खऱ्या अर्थाने आज लोक बिचारी त्रस्त झालेले आहेत. या ठाणे शहराची अवस्था एकदम बकाल झालेली आहे. इथे एक कडक शिस्तीचा अधिकारी या ठिकाणी नेमला पाहिजे. आज तुम्ही माहिती असेल तुम्हाला की त्या ठिकाणी जे चांगले अधिकारी आहेत, तुकाराम मुंडे नावाचे, या तुकाराम मुंडे नावाचे सारखेच अधिकारी या ठिकाणी, किंवा ते जरी आले तरी चालेल. आणि ह्या पहिली गोष्ट म्हणजे या महानगरपालिकेला शिस्त लावण्याची गरज आहे. त्या ठिकाणी आज कित्येक अधिकाऱ्यांखाली, दबावाखाली त्या ठिकाणी काम करतायत. कित्येक अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी त्रास आहे. आज मग ते पोलीस कर्मचारी असतील, पोलीस अधिकारी असतील, चुकीचं काम करायला प्रवृत्ती त्या ठिकाणी केलं जात आहे. आणि अशा पद्धती जर चालू असेल तर मला वाटतं या ठाण्याचं म्हणजे जे काय भवितव्य आहे त्या अंधारात आहे. सॅनिटरी पॅडच्या आडून गोवा बनावटी दारूच्या तस्करीचा डाव राज्य उत्पादन शुल्क विभागाने उधळून लावला आहे. पोलिसांच्या हातावर तुरी देण्यासाठी तस्करांनी 6 टायर टेम्पोमध्ये परराज्यातील महागड्या दारूचे बॉक्स रचून त्यांना सॅनिटरी पॅडच्या बॉक्सने झाकले होते. या तस्करांकडून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने 361 बॉक्स परदेशी बनावटीच्या दारूचे बॉक्स व 362 सॅनिटरी पॅडचे बॉक्स जप्त केले आहेत. होळी सणाच्या पार्श्वभूमीवरती गोवा राज्यातील प्रतिबंधित दारूच्या साठ्याची तस्करी होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख यांना मिळाली होती. त्यांनी दिलेल्या आदेशानुसार ठाणे अधीक्षक प्रवीण तांबे यांच्या पथकाने भिवंडी पथकाच्या मदतीने कल्याण भिवंडी रोडवरील टेमघर परिसरात असलेल्या साईप्रेम हॉटेलजवळ सापळा रचला. यावेळी त्यांनी संशयित टेम्पोची झडती घेत असता सुरुवातीला त्यांना फक्त सॅनिटरी पॅडचे बॉक्स मिळून आले. मात्र संपूर्ण कंटेनर तपासला असता त्यांच्या आतमध्ये विदेशी दारू आणि बिअरचा साठा मिळून आला. या टेम्पोतून पथकाने एकूण 42 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने धडक कारवाई करत वर्षभरात 2.5 कोटी रुपयांची 21,000 बल्क लिटर दारू तस्करीचा पर्दाफाश केला आहे. 2 दिवसांपूर्वी देखील या पथकाने सिमेंट मिक्सरमधून सुरू असलेली तस्करीचा डाव उधळून लावला होता. महाराष्ट्राची मद्याची किंमत आणि शेजारील राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये मद्याची किंमत याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत आहे. अशाच प्रकारच्या बऱ्याच कारवाई यापूर्वी या कार्यालयाने केलेल्या आहेत राज्य उत्पादन शुल्क विभागाने. आणि होळीच्या पार्श्वभूमीवरती आम्हाला अशी माहिती मिळाली की अशी तस्करी होण्याची शक्यता आहे. आणि संशयित वाहनाची आमचे निरीक्षक भिवंडी आणि त्यांच्या स्टाफने तपासणी केली असता त्याच्यामध्ये आढळून आलं की सॅनिटरी नॅपकिनच्या आडून गोवा राज्यामध्ये विकण्यासाठी बनवलेली आणि महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधित असलेली विविध ब्रँडची, अगदी त्याच्यामध्ये व्हॅट 69 पासून DSP ब्लॅक अशा सर्व काही बियर पण आहे, अशा सर्व प्रकारची मद्य जवळपास 361 बॉक्सेस आम्हाला ह्या वाहनामध्ये आढळून आले. आणि हे भिवंडी कल्याण रोडवरती हे वाहन आम्हाला आढळून आले. आम्ही ते जप्त केलं आणि त्यानंतर पुढचा तपास आमचे निरीक्षक करतात. मोहीम म्हणजे आत्तापर्यंत आपण जवळपास 21,000 बल्क लिटर परराज्यातलं मद्य ज्याची किंमत जवळपास 2.5 कोटीच्या आसपास आहे, या 2023-24 आर्थिक वर्षामध्ये केले. आणि यापुढेही आपण ही मोहीम अशीच राबवणार आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने शेजारच्या राज्यामध्ये मद्याची कमी किंमत ही याला कारणीभूत आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या वारंवार आपल्याला मद्य सापडतं. आता 2 दिवसापूर्वी जर आपण पाहिलं असेल तर सिमेंटच्या मिक्सरमध्ये लपून, म्हणजे कोणाला संशय येऊ नये या हेतूने मद्य तस्करी झाल्याचं आपण उघडकीस आणले. आणि आज एका कंटेनरमध्ये आतमध्ये मद्य आणि बाहेरच्या बाजूला सॅनिटरी नॅपकिनचे बॉक्स लपून अशा प्रकारची मद्य वाहतूक होत असल्याचं आपल्याला निदर्शनास आलंय. आणि अशा प्रकारची मोहीम या कार्यालयाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने वारंवार केलेली आहे आणि यापुढेही आमचे अधिकारी कर्मचारी ही कामगिरी करत राहतील. एक 42 लाखाचा अंदाजे मुद्देमाल आहे. त्याच्यामध्ये वाहनाची किंमत आणि बाकीच्या इतर गोष्टी आणि मद्य एक 361 बॉक्स. संत परंपरेतील महान योगी
समतेचे प्रतीक, मानवतेचा संदेश देणारे संत शिरोमणी रविदास महाराज यांना विनम्र अभिवादन करतो. आपल्याला एक महान संत आणि समाजसुधारकाला अभिवादनाची संधी मिळाली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या सहकार्याने आजचा हा अभिवादन सोहळा होत आहे. ठाणे महानगरपालिका नेहमीच समाजसुधारकांच्या, थोर नेत्यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमाला पाठबळ देते. आम्ही सगळ्यांनी मिळून तो पायंडा पाडला आहे, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. ठाणे महानगरपालिका आणि गुरु रविदास महाराज सार्वजनिक उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांच्या 648व्या जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, माजी नगरसेवक एकनाथ भोईर, माजी नगरसेविका एकता भोईर, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उत्सव समितीचे अध्यक्ष बालाजी कांबळे, उपाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण, सुनील डोंगरे, सचिव विक्रम भोईर, सहसचिव संतोष जाधव, खजिनदार सुनील गवळी, सहखजिनदार संतोष म्हस्के उपस्थित होते. समाजातल्या चांगल्या गोष्टीच्या मागे उभे राहिले पाहिजे ही शिकवण आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी आम्हाला दिली. या शिकवणीनुसारच चांगल्याला चांगले म्हणत मी काम करत आहे. त्यामुळे समाजासाठी काम करणाऱ्या अशा समाजरत्नांचा गौरव या सोहळ्यात होतो आहे. ही आनंदाची गोष्ट आहे, असंही उपमुख्यमंत्री म्हणाले. संत रविदास महान भक्त, समाजसुधारक आणि कवी होते. रविदासांच्या उपदेशपर काव्यामुळे पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या प्रदेशात गुरु म्हणून कायमचा प्रभाव पडला आहे. संत रविदासांचे जीवन आणि शिकवण आजही आपल्याला मार्गदर्शन करतात. त्यांचे संदेश अत्यंत सोपे आणि तितकेच प्रभावी आहेत, असे यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं. कांबळे जर इथे उपस्थित असतील तर त्यांनी आपला पुरस्कार स्वीकारावा. या सर्व विद्यार्थ्यांचं 10वीतल्या धवल यशाबद्दल मनापासून कौतुक. वैष्णवी पेंटर, शुभांगी कांबळे, कृष्णा मांडमाहेर, सुमित मंडराय आणि राज डोईपुडे. 12वी मध्ये धवल यश मिळवणारे सिमरन ताटे, आरती मंडराय, प्राची भोसले, प्रियांका. संत रविदास महाराज जयंती या ठिकाणी झाली. मी त्यानंतर संत रविदास महाराज जयंतीच्या निमित्त सर्व नागरिकांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि ही संत रविदास महाराज जयंती पहिल्यांदा ठाणे महापालिकेच्या माध्यमातून आयोजित केलेली आहे. ठाणे महापालिकेला पण धन्यवाद देतो, कारण संत रविदास महाराजांचे जे काय अनुयायी आहेत त्यांची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी ठाणे महापालिकेने पूर्ण केली. आयुक्तांना धन्यवाद, त्यांच्या टीमला धन्यवाद. प्रयागराजमध्ये महाकुंभ झाला. 65 कोटी लोक त्या महाकुंभामध्ये सामील झाले आणि अतिशय श्रद्धेने, भक्तिभावाने त्या त्रिवेणी, गंगा, यमुना, सरस्वतीच्या त्रिवेणी संगमावर सगळ्यांनी स्नान केलं. आणि मनुष्य जन्मामध्ये त्या ठिकाणी महाकुंभात स्नान केल्यानंतर जन्म सार्थकी झाला, अशी एक भावना लोकांच्या मनामध्ये आहे. आणि ती भावना मनात ठेवूनच मी गेलो आणि त्या ठिकाणी मला देखील एक वेगळी अनुभूती मिळाली, एक समाधान मिळालं, एक आनंदही मिळाला. आता ज्यांना त्या प्रयागराज आणि महाकुंभचं काही देणं घेणं नाही, त्यांच्याबद्दल मी काय बोलणार. आणि एवढंच मी सांगतो की आम्ही जे बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांची शिवसेना आणि बाळासाहेबांचा धनुष्यबाण याबरोबर ज्यांनी बेईमानी केली, जे पाप केलं, ते पाप धुण्यासाठी मी गेलो तिकडं. मी खूप आनंदी आहोत की आजच्या या जयंती कार्यक्रमासाठी आमचे सन्माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, माजी यशस्वी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे उपस्थित झाले आणि संपूर्ण समाज या ठिकाणी एकत्र झाला. या जयंती दिनात आमच्या काही समाजरत्नांना पुरस्कार प्रदान केले आणि या समाजातील गुणवंत विद्यार्थी 10वी आणि 12वी यांचा देखील सत्कार माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वतीने देण्यात आला. पुरस्कार हे त्या विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणा, समाजातील पुढील काही विद्यार्थ्यांना अजून त्यातून ती प्रेरणा घेऊन पुढे जातील अशी अपेक्षा या व्यासपीठाला आहे. ही मागणी आमची फार जुनी आहे. या मागणी सध्या कमिशनर यांनी क्लस्टरचे जे संजय देशमुख यांना त्यांनी काही आदेश म्हणजे गोष्टी संगितलेल्या आहेत की यांना ह्या ठाण्यामध्ये या संपूर्ण समाजासाठी सामाजिक भवन, ज्या ठिकाणी की संपूर्ण समाजाला सांस्कृतिक व कौटुंबिक किंवा विद्यार्थ्यांसाठी काही वाचनालय त्या ठिकाणी एकत्रित
मिळावं अशी ही मागणी आहे. ती मागणी लवकरच मान्य होईल अशी अपेक्षा आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.